In last lecture, we have seen the outline of the water treatment plant. In that, we have seen all the methods or the processes of the purification of the water from screening to the softening. Up to that, we have seen what is the introduction about the water treatment plant. That part also we have seen. The water treatment, why we provide the water treatment, which is provided because of we have to go for the acceptable and the suitable water for the end users. काय करायचं आपल्याला वॉटर कसं बनवायचं that water should be a suitable and acceptable for the end users. It is free from the contaminants. Okay, it is free from the germs. Okay, germs that is free from the germs that are the pathogenic germs, and it will be fit for the desired application for the end users. And त्यासाठी ज्या काही डिफरंट प्रोसेस आहेत दॅट ऑल प्रोसेसेस आर कम अंडर दिस वॉटर ट्रीटमेंट प्लांट. नेक्स्ट पॉईंट त्यामध्ये बघितलं तर ऑब्जेक्टिव्ह. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ वॉटर ट्रीटमेंट प्लांट. तर यामध्ये आपल्याला काय भेटत होतं फर्स्ट पॉईंट दॅट वॉटर शुड बी सेफ. ओके, एक्सेप्टेबल फॉर द एंड युजर. दॅट इज द फर्स्ट पॉईंट. ओके, सेकंडमध्ये काय बघितलं होतं की पाणी जर परचेस करायचं असेल तर ते कसं आपण की रिझनेबल कॉस्टमध्ये आपल्याला परचेस करता आलं पाहिजे. दॅट इज द सेकंड ऑब्जेक्टिव्ह. अँड थर्ड वन इज द वॉटर शुड बी अस्थेटिकली टू द एंड युजर्स. म्हणजे काय अस्थेटिकली म्हणजे कलर पाहिजे, त्याला टेस्ट पाहिजे, ऑल अदर प्रॉपर्टीज ऑफ द वॉटर that should be in a good way as per the IS standard water drinking of water that already we have seen in the last lecture. There is a Indian standard values for the water. When we test the water into the laboratory, we'll get these desirable values in between this table. Then that water is good for the end users, and if that values are not lies between this, then that water having some bad parameters. So we have to go for the checking of water into our laboratory, that is the water testing lab. And if we got such a values which are available in the Indian standard for drinking water, then that water is a good for the end users, and based on this we'll give the remark as a good water and the bad water for the drinking purposes. That all parts we have seen in the last lecture. After that, there is a water treatment plant, drinking water treatment plant. Okay, drinking treatment, how we give the drinking treatment on the water. तर त्यामध्ये बघा विल कलेक्ट द वॉटर. काय करायचं आपल्याला सरफेस वॉटर सप्लाय फ्रॉम वेअर द सरफेस वॉटर सप्लाय इज देअर. दॅट वॉटर सप्लाय ॲट दॅट टाइम विल द कॉगुलेंट ॲडिशन अँड द रॅपिड मिक्सिंग. काय करतो आपण त्या ठिकाणी रॅपिड मिक्सिंग करतो वॉटरचं. त्यामध्ये जर काय स्क्रीनिंग असेल, काय ठिकाणी डेब्रिज असतील, काय वेळेला त्या ठिकाणी समजा स्मॉल स्मॉल पार्टिकल्स आहेत, तर ते सगळ्या काय करायचे आपल्याला मिक्स करायचे, जेणेकरून त्याचं काय होणार आहे स्मॉल पार्टिकल्स असतील किंवा त्यामध्ये काहीतरी स्क्रीनिंग प्रोडक्ट असतील तर ते काय होतील लोअर मोस्ट पोझिशनला जाऊन ते बेसिनला थांबतील. सो फ्लॅक्युलेशन, त्यामधून मग तुम्हाला आणखी ह्यामध्ये मिक्सिंगची प्रोसिजर राहील. त्यामुळे काय होईल सस्पेंडेड जे पार्टिकल आहेत ते सगळे पूर्ण जाऊन सेटलिंग टँकला, जे खाली आहे सेटलिंग टँक तुमचा बेसला, त्या ठिकाणी काय होतील तुमचे पार्टिकल्स आहेत ते काय होतील रेस्ट होतील, आणि तुमचं पाणी आणखी तुमचे जे पार्टिकल्स आहेत किंवा डेब्रिज आहेत ते काय होतील ॲट द लोअर मोस्ट पार्टला साचून राहतील. आणि त्यामुळे आपल्याला जे वरचं जे पाणी आहे ते पाणी काय करायला लागेल आपल्याला फिल्ट्रेशनमध्ये आपण घेऊ शकतो. तर त्या फिल्ट्रेशनमध्ये क्लोरिनेशन आणि फ्लोराईडची रिॲक्शन, फ्लोराईड आणि क्लोरीड आणि फ्लोराईड हे जर आपण त्या ठिकाणी ॲड केले तर डायरेक्टली विल गेट द वॉटर दॅट विल बी ॲज अ ड्रिंकिंग वॉटर. तर हा एक सिम्पल असा एक फ्लोचार्ट या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे फॉर द ड्रिंकिंग वॉटर प्लांट. आपल्या घरी कसं आरो वॉटर सिस्टीम असते त्या पद्धतीने सेम आपल्याला काय करायचं या ठिकाणी वॉटरचं प्युरिफिकेशन करायचं आहे फ्रॉम ओके प्युरिफिकेशन ऑफ वॉटर फ्रॉम दिस ऑल प्रोसेसेस. त्यामध्ये कॉग्युलेशन आहे, फ्लॅक्युलेशन आहे, सेटलिंग टँक असेल, आणि लास्टला आहे तो फिल्ट्रेशन. सेटलिंग टँकमध्ये काय होतं तर तुमचे जे पार्टिकल आहेत, सॉलिड पार्टिकल्स असतील किंवा काही मॅटर्स असतील तर ते काय होणार आहे तुमच्या ॲट द लोअर मोस्ट पार्टला. सेटलिंग टँकचं डिझाईनच असं केलेलं असतं की द डिझाईन इज लाईक दॅट द ऑल द सॉलिड पार्टिकल्स ऑर द सस्पेंडेड पार्टिकल्स दॅट शुड बी लाई ॲट द लोअर मोस्ट पार्ट ऑफ द सेटलिंग टँक, अँड सो दॅट विल डिवाइड द वॉटर अँड द debris or the solid particles in between this settling tank only. And water जे आहे वरचं ते that will collect into the filtration processes, and through the chlorination we provide the water for the drinking purposes. That is the drinking water plant. समजलं का सगळ्यांना? All of you getting? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am.
there is a one flow chart, that is untreated water to the treated water. That same processes are here. Untreated water to coagulation म्हणजे मिक्सिंग करणार आहोत. अगेन फ्लक्युलेशन्स बेड्स असतात त्या ठिकाणी 1 2 3 4 अशा बेडपासून ते काय होतं, पाणी मूव्ह केलं जातं. मग त्यामध्ये 1 बाय 1 बेडची साईजनुसार किंवा त्या ठिकाणी लोअर मोस्ट वरचा बेड, त्याच्या खाली एक बेड असतो, त्याच्यानंतर खाली एक बेड असतो, असे 3-4 बेड असतात, जेणेकरून मग तुमचे मटेरियलचं सेटलमेंट होत जातं त्यामध्ये. आणि वरती टॉपला पूर्ण आपल्याला काय मिळतं, पाणी मिळतं. तर त्या पाणी आणखी खाली तुमचं सिवेज जे आहे किंवा मॅटर्स आहेत सॉलिड पार्टिकल्स दॅट आर ॲट द लोअर मोस्ट पार्ट. थर्ड वन इज द सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन मध्ये पूर्ण जो बेड असतो, बेडमधलं सेडिमेंटेशन जे काय आहे, स्लज आहे, तो बाजूला केला जातो आणि ते पाणी आहे ते परत फिल्ट्रेशनला पाठवलं जातं. आणि फिल्ट्रेशन थ्रू क्लोरिनेशन आणि फ्लुराईड ऍड करून त्यामध्ये डिसइन्फेक्शन, त्यामध्ये मग काहीतरी बॅक्टेरियाज असतील, काही वेळेला जेम्स अवेलेबल असतील, तर ते काय करावं लागणार, जर्म्स असतील तर त्या ठिकाणी काय करावं लागेल, तुम्हाला डिसइन्फेक्शन करावं लागेल. आणि अगेन दॅट वॉटर विल बी बिकम अ ट्रीटेड वॉटर फ्रॉम द अनट्रीटेड वॉटर टू ट्रीटेड वॉटर बाय डुईंग दिस ऑल द प्रोसेसेस. So write down this flow chart in your notebook. Untreated to treated water. Untreated to treated water. Untreated to treated water. Untreated water to treated water. त्यामध्ये first ला coagulation. Second, flocculation. Third, sedimentation. Sedimentation, filtration, 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 and last, disinfection, disinfection. And last is the treated water. Treated water. All of you finished? झालं सगळ्यांचं? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. नेक्स्ट वन इज द कन्व्हेन्शनल वॉटर ट्रीटमेंट प्लांट लेआउट. आता ह्या ठिकाणी पूर्ण आपलं जे कन्व्हेन्शनल वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे तर त्याचं लेआउट कसं आहे, तर आय विल डिस्कस दिस पॉइंट. सो अप टू विदिन 5 minutes ऑल ऑफ यू ड्रॉ दिस फ्लो चार्ट इन युअर नोटबुक. हा एक फ्लो चार्ट काढून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. विल मूव्ह टुवर्ड्स द कन्व्हेन्शनल वॉटर ट्रीटमेंट प्लांट लेआउट इन डिटेल. Draw this flow chart from the screening aeration to last one is the distribution.
All of you completed? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. तर बघा या ठिकाणी विल सी दिस स्क्रीनिंग अँड एरिएशन द कन्व्हेन्शनल वॉटर ट्रीटमेंट प्लांट लेआउट. आता कन्व्हेन्शनल वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं लेआउट कसं आहे बघा. रॉ वॉटर जे आपण कलेक्शन ऑफ रॉ वॉटर केलेलं आहे तर त्याचं फर्स्टला काय असणार आहे, कलेक्शनचा एक त्या ठिकाणी कलेक्शन ऑफ वॉटर. नंतर त्याच्यानंतर जी प्रोसेस चालू होईल इन वॉटर ट्रीटमेंट प्लांट. इन द वॉटर ट्रीटमेंट प्लांट फर्स्ट वी कलेक्ट दिस वॉटर रॉ वॉटर, दॅट इज द फर्स्ट पॉईंट. सेकंडमध्ये रॉ वॉटरचं आपल्याला काय करायचं आहे, स्क्रीनिंग अँड द एरिएशन. स्क्रीनिंग म्हणजे काय असणार आहे त्या ठिकाणी, आता रॉ वॉटर आहे तर वॉटर ट्रीटमेंट प्लांटला रॉ वॉटर येते म्हणजे त्या ठिकाणी वेगळ्या डेब्रीज असतील, त्या ठिकाणी काही वुडन प्लॅंक असतील तर ठीक आहे, तर स्क्रीनिंग किंवा काही प्लास्टिक बॅग्स असतील, असे वेगवेगळे काही काही पॅरामीटर्स असतील ते आपल्याला काय करायचे आहेत, पहिला सेपरेट करायचं आहे. सो फॉर दॅट पर्पज द फर्स्ट मेथड इज द स्क्रीनिंग. तर त्या ठिकाणी काय करावं लागेल, तुम्हाला स्क्रीनिंग करावं लागेल पाण्याचं. म्हणजे जे काही मोठे मोठे पार्टिकल्स असतील ते तुम्हाला पहिल्यांदा डिवाइड करायला लागतील वॉटरपासून. सो त्या ठिकाणी तुम्हाला जे डेब्रीज आहेत ते रिमूव्ह होतील वॉटरमधल्या. दॅट इज द स्क्रीनिंग इज द फर्स्ट स्टेप इन द कन्व्हेन्शनल वॉटर ट्रीटमेंट प्लांट. सेकंड वन इज द एरिएशन. तर एरिएशन मध्ये काय असणार आहे, हे रॉ वॉटर आहे म्हणजे या रॉ वॉटरला काय असणार आहे, त्या ठिकाणी त्याची टेस्ट वेगळी असणार आहे, त्या ठिकाणी त्याचा कलर वेगळा असणार आहे. ओके. तर या ठिकाणी काय करावं लागेल, एरिएशन प्रोसेस करावी लागेल. एरिएशन म्हणजे काय होतं, तर एरिएशन मध्ये ते वॉटर आहे ते एका हाईट वरून फॉल केलं जातं. तर त्या एरिएशन मुळे काय होणार आहे, जो काही एन्व्हायरमेंट मधला जो ऑक्सिजन आहे तो त्या वॉटरमध्ये काय होतो, ऍड होतो. आणि जे वॉटरमध्ये जे काही बॅड डिझॉल्व गॅसेस आहेत तर ते डिझॉल्व गॅसेस काय होतात, रिमूव्ह होतात. स्क्रीनिंग मध्ये काय होतं, तर जे काही डेब्रीज आहेत, जे काही मोठे मोठे पार्टिकल्स आहेत तर वॉटरमध्ये जे अवेलेबल आहेत ते सस्पेंडेड पार्टिकल्स, तर ते काय होणार आहे, ते रिमूव्ह होणार आहेत. कशामधून, स्क्रीनिंग मधून. परत वॉटर काय करणार आपण, एरिएशन प्रोसेस मध्ये येतो. एरिएशन मध्ये काय करायचं आहे आपल्याला, जे वॉटरमध्ये देअर आर डिझॉल्व्ड जे गॅसेस आहेत विच आर हार्मफुल टू द ह्युमन हेल्थ, तर ते काय करायचे आहेत आपल्याला, बाय द एरिएशन प्रोसेस वी हॅव टू रिड्यूस such gases which are dissolved gases and which are harmful to the human health. And त्या ठिकाणी we have to add by the aeration method we add the oxygen from the environmental towards the water. जो काही environment मधला ऑक्सिजन आहे तो त्या वॉटर मध्ये काय होईल, त्यावेळेला ऍड होईल. when this dissolved gases are removed from the water. जेव्हा ही एरिएशन प्रोसेस कंप्लीट होईल, आफ्टर दॅट वी हॅव टू गो फॉर द कॉग्युलेशन. परत यामध्ये काही छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये काही कॉग्युलेशन, त्या ठिकाणी जर काही सस्पेंडेड मॅटर्स अवेलेबल असतील तर वी हॅव टू ऍड द अलम. अलम नावचं एक काय आहे या ठिकाणी, एक अलम आपल्याला एक कॉग्युलेंट म्हणून आपण काय करतो, वॉटरमध्ये परत ऍड करतो अलम. ओके. तर अलम हा प्रोडक्ट जेव्हा आपण ह्यामध्ये ऍड करणार आहोत तर त्यावेळेला जे काही सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत, छोटे छोटे सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत, तर अलम काय करणार आहे, तर अलम विच रिॲक्ट्स विथ दॅट स्मॉल स्मॉल पार्टिकल. आणि हे सगळे पार्टिकल अलम या कॉग्युलेंट मुळे काय होतात, तर ऍट द लोअर मोस्ट पार्टला काय होतात, पूर्ण फ्लॉक्युलेट होतात. काय होतात त्या ठिकाणी, जमतात. कुठं, ऍट द लोअर मोस्ट पार्ट ऑफ दिस वॉटर ट्रीटमेंट प्लांट. त्या ठिकाणचे लोअर मोस्ट पार्टचा जो काही बेड असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे, बिकॉज ऑफ दिस अलम दॅट सॉलिड पार्टिकल्स और सस्पेंडेड पार्टिकल्स in the water which are available that will be collected at the lowermost part. आणि आफ्टर दॅट देअर इज अ फ्लॉक्युलेशन अँड द सेडिमेंटेशन. तर फ्लॉक्युलेशन आणि सेडिमेंटेशन मध्ये काय असतात, बेड्स असतात. तर या बेडमुळे देअर विल बी अ वॉटर सेपरेशन. आणखी तुमचं जो काही स्लज आहे किंवा त्या ठिकाणी तुमचे सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत तर त्यामधून काय होणार आहे, देअर विल बी अ डिस्ट्रीब्युशन ऑफ दिस वॉटर अँड द स्लज. अँड आफ्टर दॅट स्लज इज कलेक्टेड थ्रू द सेडिमेंटेशन टॅग आणि आणि वरचा जो त्याचा लेअर असेल, फ्रॉम दॅट वॉटर इज डायरेक्टली गोइंग टुवर्ड्स द फिल्ट्रेशन प्रोसेस. मग या फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये तुमच्या मग क्लोरिनेशन प्रोसेस असेल किंवा त्या ठिकाणी फ्लुराइड्स आपण यूज करत असेल फॉर द डिसइन्फेक्शन ऑफ द पॅथोजेनिक जर्म्स हे असतील त्याच्यासाठी आपल्याला डिसइन्फेक्शन प्रोसेस, क्लोरिनेशन प्रोसेस आपण करतो. अँड आफ्टर दॅट विल स्टोरेज दॅट वॉटर अँड दॅट वॉटर विल डिस्ट्रीब्यूट टू अमंग द पीपल्स. सो इन दिस वे दिस इज अ शॉर्ट कन्व्हेन्शनल वॉटर ट्रीटमेंट प्लांट लेआउट. समजलं बघा. रॉ वॉटर पहिल्यांदा काय असणार आहे, दी होल वॉटर इज कलेक्टेड. दॅट वॉटर इज, जे काय आपल्याला वॉटरचं काय करायचंय, ट्रीटमेंट करायचंय, तर त्यासाठी अनट्रीटेड वॉटर जे आपण कलेक्ट करतो तर त्या वॉटरला काय म्हणतो आपण, रॉ वॉटर. दॅट रॉ वॉटर इज कलेक्टेड. फर्स्ट काय त्या ठिकाणी, raw water is collected. Raw water is collected, so that water is a raw water. After the raw water we directly feed that water into the screening process. स्क्रीनिंग मध्ये काय करतो आपण, जे काही सॉलिड पार्टिकल्स आहेत त्या ठिकाणी काही सस्पेंडेड पार्टिकल्स असतील तर त्याला आपण रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी जे मोठे मोठे वुडन ब्लॉक वगैरे पण पाण्यामध्ये आहेत, काही प्लास्टिक बॅग्स असतील, काही वेगवेगळ्या
जे काही सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत ते आपण रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतो फ्रॉम द स्क्रीनिंग ओनली. आफ्टर दॅट वॉटर इज अगेन गो थ्रू द एरिएशन प्रोसेस. एरिएशन प्रोसेसमध्ये काय होतं, जे की वॉटरची टेस्ट आहे त्या ठिकाणी कलर वेगळा असणार आहे वॉटरचा. आफ्टर दॅट देअर इज सम ऑफ द डिझॉल्व्ड गॅसेस आर देअर विच आर हार्मफुल टू द ह्युमन हेल्थ, अँड फॉर दॅट पर्पज वी हॅव टू डू दिस एरिएशन प्रोसेस. तर एरिएशन प्रोसेसमध्ये काय केलं जातं की एक हाईटवरून वॉटर फॉल केलं जातं. तर ती तुम्हाला प्रोसेस पुढच्या स्लाइडमध्ये बघायला मिळेल. एक हाईटवरून फॉल केलं जातं. सो दॅट व्हॉट विल बी हॅपन फ्रॉम द वॉटर वॉट एव्हर द dissolved gases are there which are harmful to the human, that will be eliminated from the water. And second thing is that after the elimination of these dissolved gases, there will be a oxygen from the environment, that will be added into the water. काय होणार आहे त्या ठिकाणी, जो ऑक्सिजन एन्व्हायरमेंट मधला आहे तो त्या वॉटर मध्ये ऍड होईल, जेणेकरून डिझॉल्व्ड जे अदर गॅसेस आहेत हार्मफुल आहेत ते काय होणार आहेत, निघून इलिमिनेट होणार आहेत. आणखी ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी ऑक्सिजन, बिकॉज ऑफ दिस एरिएशन प्रोसेस, ऑक्सिजन इज ऍडेड इन टू दॅट वॉटर. दॅट इज द फर्स्ट टू प्रोसेसेस. सेकंड वन इज आफ्टर दिस देअर विल बी अ वॉटर इज कम इन टू दिस कॉग्युलेशन प्रोसेस. तर कॉग्युलेशन, एरिएशन नंतर कुठली प्रोसेस आहे, कॉग्युलेशन. कॉग्युलेशन प्रोसेसमध्ये काय केलं जातं, अलम नावचा कॉग्युलंट इज ऍडेड इन टू द वॉटर. मग या अलम या नावच्या जो काही कॉग्युलंट आहे, तर यामुळे काय होतं, जे काही सस्पेंडेड पॅरामीटर्स आहेत, स्मॉल पार्टिकल्स आहेत किंवा स्मॉल डेब्रीज आहेत, तर त्या काय होणार आहेत, बिकॉज ऑफ दिस अलम हॅव्हिंग द चार्ज, तर त्यामुळे तो काय करणार आहे अलम, तर ते पार्टिकल्स, दॅट ऑल पार्टिकल्स इज कलेक्टेड ऍट द लोअर मोस्ट पार्ट ऑफ द कॉग्युलंट, लोअर मोस्ट पार्ट ऑफ द बेसिंग. ते वरचे जे पाण्यातले सगळे जे काही सस्पेंडेड पार्टिकल आहेत, अलम काय करतो, कलेक्ट करतो आणि कुठे नेतो, ऍट द बेस. तर या बेसला नेल्यानंतर नेक्स्ट जी प्रोसिजर असते ती फ्लॉक्युलेशन अँड सेडिमेंटेशन. तर सेडिमेंटेशन या टँकमधून, सेडिमेंटेशन अँड फ्लॉक्युलेशन ही सेटलिंग टँकमध्ये असतात, डिझाईन केलेलं असतं. सेडिमेंटेशन मधून स्लज आहे तो कलेक्ट करतो, फ्लॉक्युलेशन प्लस सेडिमेंटेशन ह्या दोन्ही प्रोसेस आहेत, त्यामधून स्लज आणि वॉटर हे सेपरेट करण्याचं काम होतं. आणि आफ्टर दॅट वॉटर इज डायरेक्टली फेड इन टू द फिल्ट्रेशन प्रोसेसला गेल्यानंतर वॉटरवरती ज्या काही रिमेनिंग प्रोसेसेस, क्लोरिनेशन असेल किंवा फ्लुराईड ऍड करायचं असेल त्या ठिकाणी, दॅट प्रोसेस विल डू इन टू दॅट दिस फिल्ट्रेशन अँड डिसइन्फेक्शन. अँड आफ्टर दॅट वॉटर इज ॲज अ स्टोरेज प्लांट, आणि त्या स्टोरेज पासून आपण वॉटर डायरेक्टली काय करणार, डिस्ट्रीब्युशन अमॉंग द एंड युजर्स. इन दिस वे दिस इज अ शॉर्ट नोट ऑफ दिस वॉटर ट्रीटमेंट प्लांट लेआउट. समजलं का सगळ्यांना? ऑल ऑफ यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, no problem. We'll move towards the next slide now. बघा आता द फंक्शन्स ऑफ वॉटर ट्रीटमेंट युनिट्स. आता वेगवेगळे फंक्शन्स आहेत, ते कुठले कुठले आहेत बघूया वॉटर ट्रीटमेंटचे. तर फंक्शन, फर्स्ट वन इज द एरिएशन अँड केमिकल्स यूज. म्हणजे एरिएशन पहिली जी मेथड आहे त्यामध्ये आपण युनिट ऑफ ट्रीटमेंट आणि त्याचं फंक्शन काय, व्हॉट इज रिमूव्ड फ्रॉम दॅट वॉटर ट्रीटमेंट प्रोसेसेस. तर पहिली एरिएशन. तर एरिएशन मध्ये आपण काय करतो, त्या वॉटरला कलर आहे, तर कलर समजा टर्बिड वॉटर आहे तर त्या ठिकाणी कलर, ऑर्डर आणखी टेस्ट हे तिन्ही जे पॅरामीटर्स आहेत, तर या ठिकाणी आपल्याला काय होतं, ऑर्डर, कलर असेल तर कलरलेस वॉटर होणार त्या ठिकाणी, ऑर्डर असेल तर वॉटर निघून जाईल, टेस्ट अनइवन टेस्ट असेल तर दॅट विल बी ऑल्सो रिमूव्ड बिकॉज ऑफ द डिझॉल्व्ड गॅसेस आर रिमूव्ड फ्रॉम द एरिएशन प्रोसेसेस. सो पहिलं ट्रीटमेंट काय आहे आपलं, एरिएशन. तर एरिएशन मध्ये कलर, टेस्ट आणि ऑर्डर ह्याची काळजी घेतली जाते पहिल्या प्रोसेसमध्ये, दॅट इज फॉर द एरिएशन प्रोसेस ऑर द केमिकल यूज. तर यामध्ये ऑर्डर असेल, टेस्ट असेल आणखी कलर असेल, या रिलेटेड टू जे काही फंक्शन आहेत त्याचा स्टडी जो कशामध्ये येणार आहे, पहिल्या एरिएशन प्रोसेसमध्ये. आफ्टर दॅट स्क्रीनिंग मध्ये काय होतं, तर फ्लॉक्युलेटिंग मॅटर जे आहेत, जे काही फ्लॉक्युलेटिंग मॅटर आहेत, जे मोठे मोठे पार्टिकल्स आहेत, ओके, डेब्रीज आहेत, ते पहिल्यांदा रिमूव्ह केले जातात, दॅट इज द स्क्रीनिंग प्रोसेस. वॉटर जेव्हा आपलं वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये प्रोसेसला जाणार आहे तर त्याच्या अगोदरच आपण काय करतो, स्क्रीनिंग करतो, म्हणजेच वॉटर मधले जे काही सस्पेंडेड फ्लोटिंग पॅरामीटर्स आहेत ते रिमूव्ह करतो, दॅट इज द स्क्रीनिंग. थर्ड वन इज द केमिकल मेथड्स. तर केमिकल मेथडमध्ये यामध्ये आयर्न आणि मॅंगनीज यामध्ये जर वॉटरमध्ये फंक्शन असतील तर हे आपण रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतो, आयर्न अँड द मॅंगनीज. सॉफ्टनिंग, वॉटरचा हार्डनेस आपल्याला काय करायचंय, मेंटेन करायचंय, वॉटर जास्त हार्ड नसलं पाहिजे, ओके. तर फॉर दॅट पर्पज सॉफ्टनिंग प्रोसेसमध्ये आपण काय करतो, हार्डनेस ऑफ वॉटरची काळजी घेतो.
नेक्स्ट वन इज सेडिमेंटेशन. सस्पेंडेड मॅटर जर काय असतील सेडिमेंटेशनला, तर सस्पेंडेड मॅटर आपण कुठून रिमूव्ह करतो, तर तो सेडिमेंटेशन म्हणजे स्लज जो आहे तो आपल्या सेडिमेंटेशन टँकमध्ये ऍट द लोअर मोस्ट पार्टला असतो. सो त्यामधून आपण काय करणार आहोत, तर सस्पेंडेड पार्टिकल्स मूव्ह करणार आहोत. ओके, नेक्स्ट रिमूव्ह करणार आहोत. नेक्स्ट वन इज द कॉग्युलेशन. कॉग्युलेशन मी तुम्हाला सांगितलं, अलम नावचा कॉग्युलंट आपण काय करतो, इन द कॉग्युलेशन प्रोसेसमध्ये ऍड करतो. या कॉग्युलेशन प्रोसेसमध्ये मग काय होतं, तर जे काही सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत, जे काही पार्टिकल्स आहेत, तर बिकॉज ऑफ दिस अलम हे काय होणार आहेत, एक लोअर मोस्ट पार्टला काय होणार आहेत, कलेक्ट होणार आहेत. आणि त्या कलेक्शन मधून आपण काय करू शकतो, हे काय पार्ट आहेत कोलायडेड मॅटर असतील किंवा बॅक्टेरिया असतील ते आपण डायरेक्टली रिमूव्ह करू शकतो. वॉटरवरचा आहे ते आपण एका दुसऱ्या बेडमध्ये घेऊ शकतो, आणि खालचा जो स्लज पार्टिकल असेल किंवा खालचा जो सॉलिड पार्टिकल्स असतील ते आपण डायरेक्टली काय करू शकतो, रिमूव्ह करतो. म्हणजे ही एक प्रोसेस आहे की त्यामध्ये वॉटरचं सेटलिंग केलं जातं. थोडक्यात सेटलिंग म्हणजे काय होणार आहे, वॉटर टॉपला राहील आणि त्यामधले जे काही पॅरामीटर्स आहेत, जे काही सेटलिंग त्यामध्ये सस्पेंडेड मॅटर असतील, काही कोलेडाईल मॅटर असेल, बॅक्टेरिया असेल, तर हे सगळे पॅरामीटर खाली लोअर मोस्ट पार्टला बेडला आपण कलेक्ट करतो. आणखी प्रत्येक वेळेला रिव्हिजन मध्ये काय करणार आहोत, ह्या बेडचा जो स्लज आहे तो रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. आणि जे वरचं वॉटर आहे तर त्या वॉटरला आपण प्युरिफाय करण्याचा प्रयत्न करतो. मग एका साईडला स्लज होईल, एका साईडला तुमचं वॉटर राहील. सो दॅट इज द कॉग्युलेशन. आफ्टर दॅट फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन मध्ये आपण काय करतो बघा, कॉग्युलेशन झालं, सेडिमेंटेशन झालं. आफ्टर दॅट फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये आपण काय करणार, रिमेनिंग कोलायडल डिझॉल्व्ह मॅटर अँड द बॅक्टेरिया, आणखी काय त्यामध्ये राहिलेले आहेत का रिमेनिंग पॅरामीटर, तर ते फिल्ट्रेशन मधून आपण रिमूव्ह करणार आहोत. रिमेनिंग कोलायडल असतील किंवा डिझॉल्व्ह मॅटर बॅक्टेरिया असतील तर दॅट वी विल रिमूव्ह फ्रॉम द फिल्ट्रेशन प्रोसेस. अँड लास्ट वन इज द डिसइन्फेक्शन. तर डिसइन्फेक्शन मध्ये काय करतो आपण, पॅथोजेनिक बॅक्टेरिया असेल, अदर ऑर्गॅनिक मॅटर असतील किंवा रिड्युसिंग सबस्टन्स काय आपल्याला त्या ठिकाणी वॉटरमध्ये अनइवन जर काय दिसत असेल, पॅथोजेनिक जर्म्स सारखं दिसत असेल, बॅक्टेरिया दिसत असतील, अदर ऑर्गॅनिक मॅटर दिसत असतील, सस्पेंडेड मॅटर दिसत असतील, तर ते त्या ठिकाणी आपण काय करतो, रिमूव्ह करतो फ्रॉम द डिसइन्फेक्शन. आणि विल मेक द क्लोरिनेशन and the fluoride we should do into that disinfection from this disinfection process. And after that the last point is the storage plant, and through the storage plant is water is distributed among the end users. समजलं का सगळ्यांना? All of you getting? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so Yes, write ma'am. down these functions of water treatment units. Write down functions of water treatment units. Functions of water treatment units. Functions of water treatment units. Write down first unit treatment. Unit treatment. Unit treatment. In that write down function removal. In second column write down function in bracket removal. Function bracket removal. First write down aeration and chemical use. Aeration and chemical use. Aeration and chemical use. Write down color. In the second column write down color, order, color, order, and taste. Color, order, and taste. Color, order, and taste. Second, screening. Screening. In that write down floating matter. Screening. Floating matter.
floating matter. Below this, write down chemical methods. Chemical methods. Chemical methods. In that, write down iron, manganese, etc. Iron, manganese, etc. Iron, manganese, etc. Below this, softening, softening, softening. Write down hardness, hardness, hardness. Sedimentation. Below this, write down sedimentation, sedimentation, sedimentation. In that, write down suspended matter, suspended matter, suspended matter. Below this, write down coagulation, coagulation, coagulation. Write down suspended matter, suspended matter, comma, a part of colloidal matter, suspended matter, a part of colloidal matter, and bacteria. A part of colloidal matter and bacteria. Below this, filtration, filtration. Remaining colloidal dissolved matter, filtration. Remaining colloidal dissolved matter, remaining colloidal dissolved matter, comma, bacteria, comma, bacteria. And last, disinfection, disinfection. Pathogenic bacteria, pathogenic bacteria, comma, organic matter, organic matter, and reducing substances, reducing substances. All of you have completed? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर बघा तुम्हाला समजलं का एरिएशन मध्ये काय करतो आपण? एरिएशन मध्ये काय करायचं, फर्स्टला मी आणखीन एकदा सांगते. रॉ वॉटर आपण कलेक्ट करतो. रॉ वॉटर कलेक्शन केल्यानंतर आपल्याला पहिलीची स्टेप करायची स्क्रीनिंग. तर स्क्रीनिंग मध्ये आपल्याला वेगवेगळे जे सॉलिड पार्टिकल आहेत, सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत ते रिमूव्ह करायचे आहेत. सेकंड वन इज एरिएशन मध्ये काय करायचं आपल्याला, जे काही वॉटरमध्ये जे डिझॉल्व्ड गॅसेस आहेत विच आर हार्मफुल टू द ह्युमन हेल्थ, ते आपल्याला काय करायचे, रिड्यूस करायचे. त्यासाठी जी प्रोसेस जी आहे ती एरिएशन आहे. आणि जेव्हा हे डिझॉल्व्ड गॅसेस आहेत जे आर हार्मफुल टू द ह्युमन हेल्थ, when these are eliminated from the water, after that oxygen from the air is included into the water, and so that water will त्यामध्ये वॉटरचं ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं तर that will be better for us. After that
सेकंड जी प्रोसेस आहे ती कॉग्युलेशन मध्ये काय केलं जातं, कॉग्युलंट अलम नावचा एक कॉग्युलंट आहे, तो कॉग्युलंट जर या वॉटरमध्ये ऍड केला तर काय होणार आहे, जे काही वॉटरमध्ये सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत दॅट ऑल सस्पेंडेड पार्टिकल्स आर कलेक्टेड बाय दिस अलम अँड विच इज डिपॉझिटेड ॲट द लोअर मोस्ट पार्ट ऑफ द बेड. त्याच्यानंतर त्या ठिकाणी फ्लॉक्युलेशन आणि सेडिमेंटेशन या दोन प्रोसेसमधून स्लज आणखी वॉटर याचं काय होणार आहे, डिस्ट्रीब्युशन. आणि आफ्टर दॅट वॉटर इज अगेन गो फॉर द फिल्ट्रेशन प्रोसेस. तर फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी क्लोरिनेशनची प्रोसेस असेल किंवा काही ठिकाणी मॅटर्स राहिले असतील, सस्पेंडेड मॅटर्स असतील, पॅरामीटर्स असतील, ते या फिल्ट्रेशन प्रोसेसमधून रिमूव्ह होतात. ओके, अँड आफ्टर दॅट देअर इज अ क्लोरिनेशन प्रोसेस अँड आफ्टर द क्लोरिनेशन वॉटर इज stored into the storage plant and after that through the storage plant that water is distributed among the end users. That is the conventional water treatment plant layout. समजलं का सगळ्यांना? ऑल ऑफ यू गेटिंग दिस? Yes, ma'am. Yes, Yes. Yes, ma'am. ma'am. ओके, तर त्यामध्ये बघितले व्हॉट आर द फंक्शन्स दॅट ऑल्सो वी हॅव कम्प्लिटेड. नाव विल सी वन बाय वन व्हॉट आर द प्रोसेसेस. ओके, हे तुम्हाला मी बेसिक फंडा सांगितला फक्त की व्हॉट इज द बेसिक, काय आपण करतो प्रत्येक प्रोसेसमध्ये. तर इन डिटेल विल सी व्हॉट आर द डिफरंट प्रोसेसेस. तर पहिली प्रोसेस जी आहे ती स्क्रीनिंग. तर या स्क्रीनिंगमध्ये काय होतं बघा, द स्क्रीनिंग इज द फर्स्ट प्रोसेस फ्रॉम द रॉ वॉटर जे कलेक्ट केलेलं आहे त्याच्यावरती पहिली जी प्रोसेस आपण करणार आहोत दॅट इज द स्क्रीनिंग. तर स्क्रीनिंग म्हणजे काय, the removes large solid, again logs, branches, rags, again fish, हे जे काही रॉ मटेरियलमध्ये रो वॉटरमध्ये जे अवेलेबल असणार आहेत दॅट ऑल दीज आर कन्सिडर्ड ॲज अ डेब्रीज. तर हे सगळे जे पार्टिकल्स आहेत किंवा रिमूव्ह द लार्ज सॉलिड्स, ओके, लॉग्स अगेन ब्रांचेस असतील, रॅग्स असतील, फिश असतील, तर हे सगळे पार्टिकल्स आहेत रॉ मटेरियलपासून आपल्याला काय करायचे तर रिमूव्ह करायचे बाय द स्क्रीनिंग प्रोसेसेस. सिम्पल प्रोसेस मे इनकॉर्पोरेट अ मेकॅनाइज्ड ट्रॅश रिमूव्हल सिस्टीम. ट्रॅश रिमूव्हल म्हणजे ट्रॅश ट्रॅक असतो या ठिकाणी, म्हणजे काय डेब्रीज रिमूव्ह करण्यासाठी, थोडक्यात चालन म्हणतात त्याला. त्याच्यानुसार हे काय केलं जातं, पूर्ण हे जे मेकॅनाइज्ड ट्रॅश ट्रॅक आहेत ते रिमूव्ह केले जातात फ्रॉम द वॉटर अँड प्रोटेक्ट्स द पंप्स अँड पाईप्स इन द वॉटर ट्रीटमेंट प्लांट. समजा हे सगळे जर स्क्रीनिंग थ्रू जर हे सस्पेंडेड पार्टिकल्स जर त्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये तर गेले तर काय होणार आहे, दे आर दी बिगर साईजचे असतील तर दे विल बी अफेक्टेड ऑन द पंप सिस्टीम. जे काही पंप सिस्टीम असतील, पाईप सिस्टीम असतील इन द वॉटर ट्रीटमेंट प्लांट, तर त्याच्यावरती ह्याचा काय होणार आहे, इफेक्ट होणार आहे. सो बिफोर दिस एंटरिंग इन टू द प्रोसेस ऑफ वॉटर ट्रीटमेंट प्लांट वी हॅव टू रिड्यूस सच अ मटेरियल, सच अ रिमूव्ह सच अ सॉलिड्स फ्रॉम द वॉटर. ओके, फॉर द प्रोटेक्शन ऑफ द पंप्स अँड द पाईप्स फ्रॉम द वॉटर ट्रीटमेंट प्लांट. समजलं का? स्क्रीनिंग प्रोसेसमध्ये जे काही कोलायडेड पार्टिकल्स आहेत आपले, त्यामध्ये सॉलिड्स असतील, काही ट्रॅश ट्रॅक दिसते तुम्हाला, हे ट्रॅश ट्रॅक थ्रू काय केले जातात, रिमूव्ह केले जातात. त्यामध्ये इट इज अ व्हेरी सिम्पल प्रोसेस ऑफ द स्क्रीनिंग. जे कोलायडल पार्टिकल आहेत, काय काय वुडन ब्लॉक्स पण असतील त्यामध्ये, काय वेळेला त्यामध्ये तुम्हाला लार्ज सॉलिड्स पण दिसतील, ब्रांचेस दिसतील, काही असतील तर काही फिश पण असू शकतात. तर या सगळ्याचं काय करायचं आपल्याला, कारण बघा फिश आहेत पण आपण केमिकल कंपाऊंड पण ऍड करणार आहोत आपल्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये. तर त्या ठिकाणी त्यांना पण, मासे जरी असतील तर त्यांना पण त्या ठिकाणी इफेक्ट होऊ शकतो. का तर त्या ठिकाणची प्रोसेस जी आहे ती कशी असणार आहे, तर केमिकल प्रोसेस पण आपण त्या ठिकाणी करणार आहोत वॉटरवरती. सो फॉर दॅट पर्पज वी हॅव टू रिमूव्ह सच अ फिश असतील किंवा सॉलिड पार्टिकल्स असतील, वुडन प्लॅंक्स असतील विच आर अवेलेबल इन टू द रॉ वॉटर. दिस शुड बी डन इन टू द स्क्रीनिंग प्रोसेस ओनली. का तर वेन दिस देअर आर इन द वॉटर ट्रीटमेंट प्लांट देअर आर दी पाईप्स अँड द पंप्स which are available into the water treatment plant. If such a colloidal particles are again entered into the water treatment plant, what will be happen, there will be a that pumps and the pipes from the water treatment plant, त्याच्यावरती काय होणार आहे, त्याचा इफेक्ट होणार आहे. कशाचा? बिकॉज ऑफ द डेब्रीज. आणि त्यामुळे त्या पंप किंवा पाईपची जी काही इफिशियन्सी आहे किंवा त्याचं जे वर्किंग आहे ते काय होऊ शकतं, त्या ठिकाणी कमी होऊ शकतं. फॉर दॅट पर्पज वी शुड टेक केअर ऑफ द स्क्रीनिंग ॲट द स्टार्टिंग स्टेज ओनली. ऑल ऑफ यू गेटिंग? समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. ओके, सो राईट डाऊन स्क्रीनिंग प्रोसेस. स्क्रीनिंग removes large solid, removes large solids, removes large solids, removes large solids
comma logs comma branches rags आणखी fish rags and the fish तर बघा रिमूव्ह लार्ज स्केल सॉलिड्स लॉग्स म्हणजे काय लाकड आपला काट्या वगैरे असतात तर त्याला आपण काय म्हणतो वुडन प्लॅंक जे लॉंग लेंथला आहे तर त्याला आपण लॉग्स असं म्हणतो ब्रांचेस असतील तर त्याच्या आणि रॅग्स म्हणजे काय कपडे आहेत वेगळे त्याच्या चिंध्या वगैरे आहेत तर त्याला आपण रॅग्स असं म्हणतो ओके फिश म्हणजे मासे ते तुम्हाला माहिती आहे रिमूव्ह लार्ज सॉलिड पार्टिकल्स दॅट आर दी लॉग्स वुडन प्लॅंक्स असतील किंवा ब्रांचेस असतील रॅग्स म्हणजे काय काही छोटे कपडे वगैरे असतात त्या ठिकाणी त्या चिंध्या आपण असं म्हणतो त्याला तर ते आपल्याला जे आहे तर हे सॉलिड किंवा कोलॉइडल पार्टिकल्स आहेत मॅटर्स आहेत ते काय करायचे तर आपल्याला वॉटर पासून रिमूव्ह करायचे ओके का तर आपल्याला त्या ठिकाणी प्रोटेक्ट करायचे काही पंप आणखी वॉटर ट्रीटमेंट प्लांट मधल्या पाईप्स समजलं दॅट इज द स्क्रीनिंग राईट डाऊन बिलो दिस सिंपल प्रोसेसेस मे इनकॉर्पोरेट simple processes may incorporate a mechanized trash removal system mechanized trash removal system below this protects pumps and pipes in water treatment plant protects pumps and pipes in water treatment plant protects pump and pipes in water treatment plant okay this is the first process of the screening ठीक है all of you understand this screening process all of you getting Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. okay now we'll move towards the second point that is the aeration unit तर आता एरिएशन युनिट मध्ये काय करायचं आपल्याला ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे फंक्शन एरिएशन मध्ये आपल्याला काय करायचंय त्यामध्ये ऑर्डर असेल टेस्ट असेल ओके वॉटरचा ऑर्डर आणखी टेस्ट यावरती आपल्याला काय करायचं या ठिकाणी स्टडी करायचं आहे त्यामध्ये वॉटरमध्ये वेगवेगळे डिझॉल्व गॅसेस आहेत ते असतात ओके डिझॉल्व गॅसेस विच आर हार्मफुल टू द ह्युमन हेल्थ दॅट वी हॅव टू रिड्यूस फ्रॉम द वॉटर and we have to add the oxygen into the water okay that is the process of aeration तर त्यामध्ये बघा व्हॉट इज द वर्क ऑफ दिस एरिएशन युनिट द डिफ्युजन ऑफ एअर काय करायचंय आपल्याला डिफ्युजन ऑफ एअर म्हणजे अल्ट्रेशन ऑफ एअर थोडक्यात डिझॉल्व गॅसेस आहेत ते इलिमिनेट करायचे फ्रॉम द वॉटर अँड डिफ्युजन ऑफ एअर म्हणजे काय जी ज्या एअर मधला जो ऑक्सिजन आहे तो आपल्याला यामध्ये काय करायचं ऍड करायचंय ऑक्साइड्स आयर्स अँड मॅंगनीज इन्क्रीजेस द डिझॉल्व्ड ऑक्सिजन कंटेंट इन वॉटर अँड रिमूव्ह CO2 and reduces the corrosion and removes methane and the other flammable gases म्हणजे बघा वॉटर मध्ये काय करायचं आपल्याला जे काही कार्बन डायऑक्साइड सारखे कार्बन डायऑक्साइड आहे तर तो आपल्याला रिड्यूस करायचा आहे फ्रॉम द वॉटर हा एक डिझॉल्व्ड मॅटर आहे डिझॉल्व्ड गॅस आहे आपल्या कशामधला
रॉ वॉटर मधला तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे आणि त्या ठिकाणी वी हॅव टू ऍड द डिझॉल्व्ड ऑक्सिजन या वॉटर मधला इन्क्रीज करायचा आहे. त्यामुळे काय होऊ शकतो, इट रिड्युसेस द कोरोजन जे त्या ठिकाणी वॉटर त्या ठिकाणी होणारं जे कोरोजन असणार आहे, जे काही पाईप्स असतील स्टील्स असेल तर त्याचं जे कोरोजन आहे, स्टीलच्या पाईप्स वगैरे आहेत तर त्याचं कोरोजन काय होऊ शकतं, रिड्यूस होऊ शकतं आणि रिमूव्ह द मिथेन अँड द अदर फ्लेमेबल गॅसेस ऑल्सो. ते वॉटरमधून आपल्याला काय होतील, रिमूव्ह होतील. म्हणजे काय, आयर्न ऑक्साइड्स आयर्न मॅंगनीज इन्क्रीजेस, हे आपल्याला सस्पेंडेड मॅटर जेव्हा एरिएशन मध्ये आपण ऍड करू त्यावेळेला इन्क्रीजेस द डिझॉल्व्ड ऑक्सिजन कंटेंट इन द वॉटर अँड इट रिमूव्स द कार्बन डायऑक्साइड अँड रिड्युसेस द कोरोजन अँड रिमूव्स द मिथेन ॲज वेल एज द अदर फ्लेमेबल गॅसेस. हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. फक्त तुम्ही लक्षात ठेवत असताना काय करा की ऑर्डर टेस्ट असेल, ओके, ऑर्डर म्हणजे काय, पाण्याचा जर वास येत असेल त्या ठिकाणी वॉटरची टेस्ट चांगली नसेल, आणखी डिझॉल्व्ह जर गॅसेस वेगळे असतील तर त्याला रिमूव्ह करायचं काम आपण कुठं करतो, एरिएशन मध्ये करतो. तर एरिएशन मध्ये वेगवेगळ्या टाईपचे त्या ठिकाणी एरिएटर्स आहेत, ते तुम्ही आपल्याला 1 बाय 1 या ठिकाणी बघायचे आहेत. मग ह्या एरिएशन प्रोसेस सगळे ती वेगवेगळे एरिएशनच्या प्रोसेस आहेत. एरिएशन म्हणजे काय, एरिएशन म्हणजे दॅट वॉटर शुड बी इन कॉन्टॅक्ट विथ द एअर, तर त्यासाठी वेगळ्या टाईपचे एरिएटर्स आहेत. त्यामध्ये ग्रॅव्हिटी एअर आहे, एरिएटर आहे, फाउंटेन एरिएटर आहे, डिफ्युज्ड एरिएटर आहे, आणखी मेकॅनिकल एरिएटर्स आहेत. असे वेगवेगळ्या टाईपचे एरिएटर्स आहेत, ते वापरून आपल्याला काय करायचंय, वॉटरचं एरिएशन करायचं आहे. समजलं? तर यामध्ये एरिएशन युनिटमध्ये आपल्याला मॅक्झिमम टाइम्स आपल्याला वॉटरमध्ये काय करायचंय, डिझॉल्व जे मॅटर्स आहेत, डिझॉल्व्ड गॅसेस आहेत, दॅट ऑल डिझॉल्व्ड गॅसेस विच आर हार्मफुल टू द ह्युमन हेल्थ दॅट वी हॅव टू रिड्यूस and we have to add water in the water as a oxygen. Then oxygen is increases, तेव्हा काय होणार आहे त्या ठिकाणी, what will be good for us. Second one is the corrosion will be going to be reduces, okay. and कार्बन डायऑक्साइड जो असणार आहे, डिझॉल्व मॅटर, डिझॉल्व गॅस आहे जो अवेलेबल होता वॉटरमध्ये, रॉ वॉटरमध्ये, तो ऑटोमॅटिकली काय होणार आहे, बिकॉज ऑफ द एरिएशन प्रोसेस इट विल बी इलिमिनेटेड फ्रॉम द वॉटर. दॅट इज द एरिएशन युनिट. ह्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत एरिएशनचे, त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे एरिएटर वापरलं जातं. मग त्यामध्ये एरिएटरचे टाईप आहेत कुठले, ग्रॅव्हिटी एरिएटर, माउंटेन एरिएटर, डिफ्युज्ड एरिएटर, आणखी मेकॅनिकल एरिएटर. हे वेगवेगळे टाईप आहेत, ते आपण 1 बाय 1 बघणार आहोत. समजलं का एरिएशन युनिट? हो मॅम. Yes, ma'am. Okay, so write down this aeration unit. Aeration unit. Aeration unit. Work, diffusion of air. Work, diffusion of air. वर्क मध्ये लिहा diffusion of air. Diffusion of air. Below this write down removes odor and taste. Removes odor and taste. Removes odor and taste. Removes odor and taste. Oxides, iron and manganese. Oxides, iron and manganese. Oxides, iron and manganese. Increases dissolved oxygen content. Dissolved oxygen content. Dissolved oxygen content in water. Dissolved oxygen content in water, comma, removes carbon dioxide. Removes carbon dioxide and reduces corrosion and reduces corrosion and removes
Methane and other flammable gases. Removes methane and other flammable gases. Full stop. Below this, write down types of aerators. Types of aerators. Types of aerators. Write down first gravity aerators. Gravity aerators. Second, fountain aerators. Third, diffused aerator. And fourth, mechanical aerator. Mechanical aerator. मेकॅनिकल एरिएटर. ठीक आहे. तर बघा वर्किंग काय आहे एरियल एरिएशन मध्ये. तर आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू गो फॉर द डिफ्युजन ऑफ एअर. हे वर्क आहे यामध्ये. रिमूव्ह ऑर्डर किंवा टेस्ट हे आपल्याला काय करायचं, रिमूव्ह करायचे वॉटरमधले. डिझॉल्व्ड गॅसेस असतील विच आर हार्मफुल टू द ह्युमन हेल्थ ते आपल्याला रिड्यूस करायचे आहेत. आणि वी हॅव टू ॲड द ऑक्सिजन कंटेंट इन टू द वॉटर. ओके, दॅट इज गुड फॉर द वॉटर and for us. And third one is the for the diffusion processes. Okay, for the diffusion processes there are the different types of the aerators are used. And ते aerator चे type कुठले कुठले आहेत तर gravity aerator, second one is the fountain aerator, and third one is the diffused aerator, and last one is the mechanical aerator. हे सगळे aerators आहेत ते आपल्याला काय करायचे वन बाय वन. ह्याचं कसं करतात एरिएशन ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. वन बाय वन विल सी. बघा in this lecture maybe time is over now, so these are the types of aerators we'll see in the next lecture. बघा या लेक्चर मध्ये तर तुम्हाला एरिएशन युनिट किंवा तुमचं स्क्रीनिंगच्या व्हॉट इज द स्क्रीनिंग प्रोसेस अँड द एरिएशन युनिट दॅट पार्ट इज फिनिश्ड हिअर. स्क्रीनिंग मध्ये काय असणार आहे तर व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द सॉलिड पार्टिकल्स असतील, त्या ठिकाणी रॅग्स असतील, लॉक्स असतील. अगेन देर आर द फिश दॅट ऑल पार्टिकल्स आर रिमूव्ड इन द फर्स्ट प्रोसेस ऑफ द स्क्रीनिंग ओनली. का तर त्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये there are the some of the pipes, again there are the some of the pipes are there, pumps are there, so we have to protect them from the debris or from the solid particles, and for that purpose we have to reduce or we have to remove these solid particles from the trash track at the starting stage only by the screening processes. सेकंड आपण काय बघितलं त्या ठिकाणी एरिएशन युनिट. इन द एरिएशन युनिट मध्ये काय करायचं, वी हॅव टू डिफ्युजन ऑफ एअर इज द वर्क ओव्हर देअर. फॉर दॅट इन दॅट प्रोसेस ऑर्डर किंवा टेस्ट असेल वॉटरचा तो आपल्याला काय करायचा आहे, चेंज करायचा आहे, त्या ठिकाणी ती रिमूव्ह करायचा आहे थोडक्यात. सेकंड वन इज द वी हॅव टू ॲड द ऑक्सिजन इन टू द वॉटर. ऑक्सिजन आपण या ठिकाणी वॉटरमध्ये ॲड करायचं आहे. ऑक्सिजन जर ॲड केला तर त्या ठिकाणी इट विल बी बेटर फॉर अस अँड डिझॉल्व ऑक्सिजन गेटिंग इलिमिनेटेड फ्रॉम द वॉटर by the aeration process. And for aeration processes there are the different types of the aerators are used. Mainly four types are here: gravity aerators, fountain aerators, diffused aerators, and mechanical aerators. That all parts are here about the aerators types. Okay, the types of aerators in detail we'll see in the next lecture. Thank you all. Hello, madam.